संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी वारीच्या इतिहासातील ही एक सर्वात मोठी घटना. आळंदीमध्ये माऊलीच्या पालखी सोहळ्याची तयारी रंगात आली असतानाच हिंगोलीवरून 25 वयस्कर वारकऱ्यांना घेऊन येणारा एक दिंडीवर अचानक काळाने घातला घात. आळंदीच्या वेशीवर चालकांचा एक अंदाज चुकला आणि वारकऱ्यांनी भरलेला तो अख्खा ट्रक थेट खोल पाण्यात कोसळला. डोळ्यादेखत मृत्यू 25 निष्पाप जीव गिळायला चालला होता. पण तिथे उपस्थित प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. पण त्यानंतर मृत्यूच्या दारात असा एकही अकल्पनीय आणि अद्भुत चमत्कार घडला, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटाच आला. काळालाही मागे फिरवणारा लावणारा वारीच्या इतिहासातील हा नेमका काय चमत्कार आहे? बघा अंगावर शहारे असणारा व्हिडिओ. वारीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि अंगावर काटा आणणारी घटना आज तुम्हाला थक्क करणार आहे. आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार होते आणि याच सोहळ्यात सामील होण्यासाठी हिंगोलीवरून वारकऱ्यांची दिंडी आळंदीच्या दिशेने निघाली होती. एका ट्रकमध्ये जवळपास 25 वयस्कर वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत होते. पण अचानक आळंदीच्या वेशीवर या ट्रकवर काळाने झडप घातली. ड्रायव्हरच्या एका चुकीचा अंदाज आणि चालकांचे नियंत्रण सुटले. पुढच्या क्षणी तो अख्खा ट्रक थेट खोल पाण्यात कोसळला. 25 निष्पाप जीव पाण्यात बुडू लागले. तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. पण त्यानंतर मृत्यूच्या दारात एक अशी अद्भुत आणि अकल्पनीय गोष्ट घडली, ज्याची नोंद आता वारीच्या इतिहासात कायमची सुवर्ण अक्षरांनी होणार आहे. काळालाही मागे फिरवणारा लावणारा हा चमत्कार नक्की काय आहे, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण यंदाची परिस्थिती इतर वर्षासारखी अजिबात नव्हती. गेल्या 2 दिवसांपासून इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आलेला होता आणि म्हणूनच अत्यंत मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीतच माऊलीची पालखी उचलली जाणार होती. अशा या ठिकाणी परिस्थिती ही माऊलीच्या दर्शनासाठी ओढ गप्प बसू देत नव्हती. दिंडी क्रमांक 235 चे वारकरी हिंगोलीच्या वसमत भागातून 2-3 दिवसापूर्वीच आळंदीच्या दिशेने निघाले होते. या दिंडीत बहुतांश भाविक हे वयस्कर होते. कोणी 50 वर्षाचे, कोणी 60 वर्षाचे, तर कोणी 70 वर्षाचे वृद्ध आजी आजोबा. त्या अवाढव्य ट्रकमध्ये केवळ हे माऊलीचे लाडके वारकरीच नव्हते, तर त्यांच्या महिनाभराचं राशन, गॅस टाक्या, राहण्यासाठी लागणारे पालतंबू आणि दिंडीत शान असलेले टाळ, विणा, पखवाज असं सगळं काही साहित्य सुरक्षित होतं. प्रवासादरम्यान बाहेर पूर असतानाही ट्रकच्या आत मात्र भक्तीचा महासागर ओसंडून वाहत होता. सगळे वारकरी भजनात पूर्णपणे दंग होते. माऊली ज्ञानेश्वर माऊलीचा गजर असमंसात घुमत होता. ट्रकमध्ये बसलेल्या 70 वर्षाच्या मथुराबाई अत्यंत भावूक होऊन म्हणाल्या, विठुराया, यंदाची वारी सुखाची कर बाबा. लय दिवसांनी माऊलीच्या चरणी जाण्याचा योग आलाय. त्यांच्या त्या शब्दावर बाजूलाच बसलेले नामदेव बाबा धीर देत होते. तुका म्हणे आता नको पाहू हरी, माऊली सगळं नीट करेल, आपण बस तिचा गजर करत राहायचा. पण या निष्पाप आजी आजोबांचं काय माहीत होतं की पुढच्याच काही मिनिटात त्यांच्यावर काळाचा भयानक घाला येणार आहे. पण या निष्पाप जीवांना काय माहीत होतं की पुढच्या अवघ्या काही किलोमीटर त्यांच्या भक्तीची सर्वात मोठी परीक्षा घेतली जाणार आहे. एक भयानक संकट त्यांच्यासाठी दबा धरून बसलेला होतं. खरं तर पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वीच आळंदीच्या बाहेर हा थरार उडाला, ज्याची चर्चा आजही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. मुसळधार पाऊस कोसळताच होता आणि ड्रायव्हरच्या एका चुकीच्या निर्णयामुळे 25 वयस्कर वारकऱ्यांनी भरलेला तो अख्खा ट्रक थेट पाण्याच्या वेगवान प्रवाहामध्ये बुडू लागला. त्या वृद्ध आजी आजोबांना बाहेर पडण्यासाठी संधीच मिळाली नाही. अक्षरशः सगळं संपलं असं वाटत असतानाच शेवटच्या क्षणी जे घडलं त्याने अख्ख्या देशाला हादरा दिलाय. आता या घटनेची भीषणता समजून घ्या. पालखी प्रस्थानाच्या अवघ्या 2 दिवसापूर्वी म्हणजे साधारण 6 आणि 7 जुलैला आळंदी परिसरात अक्षरशः ढगफुटी दृश्य पाऊस झाला होता. परिस्थिती इतकी गंभीर होती की खुद्द मुख्यमंत्र्यांनीही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं होतं. प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्व गाड्या आळंदीच्या वेशीबाहेर सुरक्षित ठिकाणी थांबवण्याचे आदेश दिले होते. हिंगोलीची ही दिंडी क्रमांक 235 घेऊन येणारा ट्रकही काही तासांपूर्वी आळंदीच्या वेशीवर पोहोचलेला होता. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता, पण पाणी वाढत होतं आणि याच अंधारात निसर्गाच्या तांडवांमध्ये त्या ट्रकवर काळाने झडप घातली. आता पुढे काय घडणार होतं? त्या खोल पाण्यात अडकलेल्या 25 माऊलींचा भक्ताचं काय झालं? विठ्ठलाने त्याला कसं वाचवलं? हळूहळू आळंदीच्या वेशीवर अंधार पसरत चाललेला होता आणि मुसळधार पावसामुळे नदीच्या पात्रातलाही प्रवाह अचानक भीषण रूप धारण करू लागला. प्रशासनाने सुरक्षित समजूत ज्या ठिकाणी गाड्या थांबलाय सांगितल्या होत्या, नेमक्या त्याच ठिकाणी हा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला.
2 दिवसाचा प्रदीर्घ आणि थकवणारा प्रवास करून हिंगोलीचे हे वारकरी तिथे पोहोचले होते. प्रवासात ते सतत टीव्हीवर, मोबाईलवर पुराच्या बातम्या पाहत होते. त्यामुळे आता पुढे काय करावं हे कोणाला समजत नव्हतं. दरवर्षी हे वारकरी थेट आळंदीत जायचे, तिथे मुक्काम करायचे. पण यंदा पुरामुळे त्यांना आळंदीत प्रवेश नकारण्यात आला होता. त्यांना एका अशा अनोळखी ठिकाणी थांबायला सांगण्यात आलं, जिथे आजूबाजूला दुसरं काहीच नव्हतं. वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार तिथे आपली ट्रक उभा केला. पण त्यांना काय ठाऊक की त्या जागेला ते सुरक्षित समजत होते. तिथे पुढील काही तासात त्यांच्यासोबत एक असा भयानक प्रसंग घडणार आहे, ज्यांना त्यांच्या स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या ट्रकमध्ये त्या माऊलीच्या लाडक्या भक्ताचं महिनाभराचं राशन होतं. पोती भरून तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर आणि गॅस इत्यादी. वारीच्या महिनाभरात लागणारा अख्खा संसार त्या एका ट्रकमध्ये होता. 2 दिवसाच्या प्रवासाचा थकवा आणि समोर अथांग पसरलेलं पाणी. अशातच रात्रीचा आणि त्या घट्ट अंधारात अचानक पाण्याचा वेढा वाढला होता. आता त्या 25 वयस्कर वारकऱ्यांचा जीव कसा धोक्यात आला. विठुराया धावून आला का बघा. खरं तर प्रशासनाने आळंदीला जोडणारे ते जे 4 मुख्य रस्ते आणि पूल होते, तिथेच मोठे बॅरिकेड्स लावून वारकऱ्यांना, गाड्यांना वेशीबाहेर रोखलं होतं. त्यांना थांबवण्यासाठी एक विशिष्ट जागा नेमून देण्यात आली होती. पण नियतीचा खेळ बघा, ती जागा एका प्रचंड सखल भागात होती, ज्याचा अगदी जवळून इंद्रायणी नदी वाहत होती. रात्रीच्या त्या गडद अंधारात अचानक एका कांटाळ्या बसवणारा भयानक आवाज आला. नदीला एक प्रचंड मोठा पाण्याचा लोटा थेट त्यांच्याच दिशेने झेपावला होता. पाण्याचा वेग इतका अवाढव्य होता की प्रशासनाने ज्या जागेला सुरक्षित म्हणून गाड्या लावायला सांगितलं होतं, तिथेच काही मिनिटात पुराच्या पाण्याचा वेढा घातला. बघता बघता ते नदीचं रौद्र रूप रस्त्यावरून पाण्यात थेट ट्रकमध्ये शिरायला लागलं. 60 वर्षांचे ज्ञानोबा बाबा आतून जीवाच्या आकांताने ओरडले, "अरे रघु, गाडी बाजूला घे, पाणी आत यायला लागलंय." ड्रायव्हर रघुने प्रसंगात सावधान राखून गाडी मागे पुढे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण बाहेर चिखल आणि पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की तो वजनदार ट्रक जागेवरून तसूभरही हलला नाही. तो तिथेच फसला. आता वेळ निघून चाललेली होती, पण आधी पायापर्यंत होतं, मग कमरेपर्यंत आलं आणि बघता बघता ते वारकऱ्यांच्या छातीपर्यंत आणि गळ्यापर्यंत येऊन पोहोचलं. विचार करा, तो ट्रक जमिनीपासून किती उंच होता. पण इंद्रायणीच्या पुराच्या पाण्याने अवाढव्य ट्रकलाही पार गिळायला सुरुवात केली होती. आता चोहोबाजूने मरण चालू झालेलं होतं. 25 वयाचे वारकरी आता पाण्याच्या तळाशी चाललेले होते. अशा वेळी त्या बंद ट्रकमध्ये काय घडलं? विठ्ठलाने कोणता चमत्कार केला? बाहेर पाणी वाढायचं पाहून जे वारकरी बाजूला उभे होते, ते तीव्र जीव वाचवण्यासाठी ताबडतोब ट्रकमध्ये चढले. सगळ्यांनाच वाटलं की रघु ड्रायव्हर आता ट्रक चालू करेन आणि तो तिथून सुखरूप निघून जातील. रघुने इंजन सुरू केलं, एक्सिलेटरवर पाय दिला, पण व्यर्थ. तो अवाढव्य ट्रक चिखलात असा काही रुतला होता की जागेवरून हलण्याचं नावच घेत नव्हता. आता खाली उतरून पळावं तर बाहेर मृत्यूचा दबा धरून बसला होता. पाणी थेट डोक्यावरून वाहत होतं. ट्रकमध्ये बसून राहणं सुरुवातीला सुरक्षित वाटलं, पण इंद्रायणी नदीचा पूर आता राक्षसी रूप धारण करत होता. पाणी हळूहळू ट्रकच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं आणि थेट आत घुसलं. डोळ्यादेखत त्या निष्पाप वारकऱ्यांना महिन्याभराचं खाण्यापिण्याचं साहित्य डोळ्यासमोर वाहून जाऊ लागलं. गॅसच्या टाक्या आणि दिंडीचे तंबू पाण्याच्या प्रवाहानुसार तरंगू लागले. ट्रकमध्ये एकच हाहाकार माजला. महिला वारकरी जीवांच्या आकांताने रडू लागल्या, विठ्ठलाचा धावा धरू लागल्या. चाहोबाजूंनी अथांग पाण्याचा वेढा, वरून कोसळलेला मुसळधार पाऊस आणि समोर उभा असलेला साक्षात मृत्यू. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. तो संपूर्ण ट्रक आता पाण्याच्या जलसमाधी घेण्याचा बेतात होता. पाणी ट्रकच्या टपापर्यंत पोहोचल्यामुळे वारकरी कसेबसे ट्रकच्या पत्राला आणि लोखंडी दांड्याला पकडून लटकत राहिले. आता अख्खा ट्रक पाण्याच्या पोटात गेला होता. विचार करा, त्या ट्रकमध्ये सगळे वयस्कर आजी आजोबा होते, ज्यांना पोहता येणं तर दूरच, पण बाहेर प्रवाह इतका वेगाने होता की धडपडणाऱ्या तरुणाचाही पाय टिकत अशक्य होतं. सगळ्या आशा संपल्या होत्या. 25 वारकऱ्यांना अत्यंत निश्चित मानल्या जात होत्या. पण नेमक्या त्या शेवटच्या क्षणी ड्रायव्हर रघुने असं काय केलं आणि त्यानंतर विठ्ठलाने कोणता अकल्पनीय चमत्कार घडवला? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग पहा. अशा त्या भीषण आणि मृत्यूचं दारात ड्रायव्हरने कमालीचं प्रसंग सावधान राखलं होतं की त्यांनी पाहून की ट्रकच्या मागच्या बाजूला एक छोटीशी खिडकी आहे, जिथपर्यंत पाणी अजूनही पोहोचलेलं नाही. रघु ड्रायव्हरने स्वतःचा जीव धोक्यात घातला. ती खिडकी कशीबशी उघडली आणि तो जीवाचा आकांताने ओरडला, "बाबांनो, माऊलींनो, वेळ गमावू नका."
सामानाचा विचार सोडा, एकाठोपाठ एक या, खिडकीतून बाहेर उड्या मारा, लवकर करा, अख्खी गाडी पाण्यात बुडते. रघूचा तो आवाज ऐकून मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या त्या वारकऱ्यांमध्ये अचानक एक नवी ऊर्जा आली. एका हाताने माऊलीच्या नावाचा गजर करत आणि दुसऱ्या हाताने एकमेकांना घट्ट सावरत त्या 60 ते 70 वर्षाच्या वृद्ध आजी आजोबांनी आणि महिलांनी तिथून उड्या घ्यायला सुरुवात केली. एकमेकामागून एक करत सर्व 25 वारकरी त्या मृत्यूच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहाशी झुंज देत रस्त्याच्या सुरक्षित बाजूने आले. सगळे वारकरी बाहेर आले आणि क्षणार्धात तो भला मोठा ट्रक आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर 2 गाड्या डोळे देखत पाण्यात तळाशी गेल्या. सर्वस्व वाहून गेलं, पण जीव वाचला. ट्रकमध्ये असलेलं महिनाभराचं अन्नधान्य, राशन, गॅसच्या टाक्या आणि सगळं महत्त्वाचं म्हणजे वारकऱ्यांचे प्राण असणारे टाळ, विणा, पखवाज आणि मृदंग हे सगळं साहित्य पाण्यात वाहून गेलं. वारकऱ्यांकडे आता अंगावर ओल्या कपड्याशिवाय काहीच उरलेलं नव्हतं. गेल्या 2 ते 3 दिवसापासून हे वृद्ध वारकरी अन्न पाण्या वाचून कमरेइतक्या पाण्यात उभे होते. पण म्हणतात ना, ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो. तिथेच वारीच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या चमत्काराची सुरुवात झाली. तो ट्रक पाण्याचा एवढ्या भीषण प्रवासातही वाहून गेला नाही. जणू काही माऊलीच्या एका अदृश्य हाताने त्या ट्रकला एकाच जागेवर खिळवून धरलं होतं, जेणेकरून सर्व वारकरी सुखरूप बाहेर पडू शकतील. हा थरार अनुभवल्यानंतर डोळ्यात पाणी आणून तो ड्रायव्हर रघु म्हणाला, मी गाडी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता. मला माझ्या गाडीतल्या वारकऱ्यांच्या जीवाची चिंता होती. सामान भिजलं, वाहून गेलं तरी चालेल, पण माऊलींच्या जीवाचं वाचणं जास्त महत्त्वाचं होतं. मित्रांनो, ड्रायव्हर रघुने दाखवलेल्या या धाडसाबद्दल आणि माऊलींच्या या अकल्पनीय चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. जर तुम्ही आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी किंवा माऊली माऊली नक्की लिहा. धन्यवाद.